पिंपळनेरमध्ये जय श्रीरामचा जयघोष. विराट हिंदू मेळावा उत्साहात संपन्न. पिंपळनेर शहरात सायंकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विराट हिंदू मेळावा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याची सुरुवात राम मंदिर येथून निघालेल्या भव्य शोभायात्रेने झाली. मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या यात्रेत जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. ठिकठिकाणी या शोभायात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज उपस्थित होते. त्यांनी आपल्या अमोघ वाणीतून मार्गदर्शन करताना सांगितले की आम्ही येथे मत किंवा पैसा मागायला आलो नसून देशाला एकसंघ करण्यासाठी आलो. जातपात विसरून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुहासजी भगत यांनी कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व पटवून देताना सांगितले की संस्कार आणि संस्कृती जपली तरच हिंदू समाजाची ताकद वाढेल. या प्रसंगी मंचावर सर्वेश्वर दास महाराज, सर्पमित्र दयाराम महाराज, पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ डॉक्टर योगिता चौरे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, नगरसेवक संभाजी अहिरराव, गणेश खैरनार, सभापती राजेंद्र सिरसाटाणी, माजी सभापती संजय ठाकरे यांच्यासह सर्व नगरसेवक, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण शहरातून नागरिक आणि महिलांनी या मेळाव्याला मोठी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर सह संपादक अनिल बोराडे. छेड़ो नहीं और कोई छेड़े हिंदू धर्म को तो उसे छोड़ो नहीं. मग तुम्हाला त्याच्यासाठी शस्त्र चालवावी लागली, तुम्ही ती चालवली पाहिजे. मी तुमच्याशी नवीन नाही बोलत आहे. ज्या ज्या वेळी या आर्य वैदिक हिंदू सनातन धर्मावर ज्या ज्या आमच्या शास्त्रांवर आघात झाले त्या त्यावेळी आमच्या ऋषी मुनींनी आणि संतांनी शस्त्र हातात घेऊन रक्षण केलंय. हे आज जे स्वातंत्र्य मिळालंय, बोलायला आपल्याला सोपं वाटतं. दिला दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, अशी आजादी नाही मिळाली आहे. आमच्या भगत सिंगांसारख्या क्रांतीवीरांना फाशीवर चढावं लागलंय. छावा तुम्ही सगळ्यांनी बघितलाय. छत्रपती वीर संभाजी महाराजांची परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर उभी करा. मरण पत्करलं, वेदना पत्करल्या, डोळे काढायचं पत्करलं, त्या जखमावर मीठ चोळलं जातंय, त्या सगळ्या वेदना पत्करल्या, पण माझ्या छत्रपतींनी धर्म बदलला नाही. लक्षात ठेवा, मी हिंदू होतो, हिंदू आहे, हिंदू म्हणून मरणार. मला त्यासाठी तुला काय वेदना द्यायच्या ते दे. आणि अशी जी परिस्थिती त्या औरंग्याने निर्माण केली, आणि ती परिस्थिती बघून छत्रपती संभाजी महाराजांची ती परिस्थिती बघून जर आपलं रक्त सळसळत नसेल ना, समजायचं काहीतरी मिलावट आहे. आमचं रक्त सळसळलं पाहिजे, कारण त्यांनी जे बलिदान दिलं ते माझ्या तुमच्यासाठी दिलं ना. संगठन करना चाहते हैं, हिंदू समाज का संगठन क्यों करना चाहते हैं? बहुत दिनों से बात चलती है कि हिंदू समाज का संगठन होना चाहिए, हिंदू समाज का संगठन होना चाहिए. सभी प्रकार के जातियों के भेद छोड़कर, सभी प्रकार की भाषाओं के भेद छोड़कर, रंगों के भेद छोड़कर, ऊंच नीच के भेद छोड़कर, उत्तर दक्षिण के भेद छोड़कर पूरा हिंदू समाज एक आना चाहिए. हिंदू समाज एक आना क्यों चाहिए? हिंदू समाज एक इसलिए आना चाहिए, हिंदू समाज को साथ में इसलिए आना चाहिए क्योंकि हिंदू समाज के साथ में आने से दुनिया में शांति होगी. दुनिया में शांति होगी. क्यों? हमारे यहाँ पर रोज शाम को जो मंदिरों के अंदर आरती होती है, खास करके उत्तर भारत के अंदर, मेरे को महाराष्ट्र का इतना ध्यान में नहीं है, वहां पर आरती के बाद रोज नारे लगाए जाते हैं. क्या नारे लगाते हैं मंदिरों में आरती के बाद? धर्म की जय हो. हम धर्म की जय की बात करते हैं. धर्म मतलब क्या है? जो सत्य है, करुणा है, इसको हमारे यहाँ पर धर्म के आधारभूत तत्व कहा गया. प्राणियों में टाकलेले एक पाऊल म्हणजेच हा विराट हिंदू मेळावा होय. मी सर्व पिंपळनेरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आपले सहर्ष स्वागत करतो. त्याआधी एक सूचना आहे. सो रहे हैं जो उन्हें झकझोर कर आया जगाने, सो रहे हैं जो उन्हें
झकझोर कर आया जगाने, आ गया हूँ अग्निपथ का मैं तुम्हें मतलब बताने, आ गया हूँ अग्निपथ का मैं तुम्हें मतलब बताने। जिनको संशय है वो अपने कान का रोगन छुड़ा ले, जिनको संशय है वो अपने कान का रोगन छुड़ा ले, और जो कमजोर दिल हो कान पर उंगली लगा ले। मुझको केवल वो सुने जो देश का परचम उठाए, मुझको केवल वो सुने जो देश का परचम उठाए, और लोभी लालची चाहे सभा से भाग जाए, और लोभी लालची चाहे सभा से भाग जाए। अरे जिनकी आंखों का मर गया पानी, जो उन्नति के सपने भी बुन नहीं सकते, जिनकी आंखों का मर गया पानी, जो उन्नति के सपने भी बुन नहीं सकते, वो उस मिट्टी पे जान क्या देंगे जो इस देश की बातें भी सुन नहीं सकते। वो उस मिट्टी पे जान क्या देंगे जो इस देश की बातें भी सुन नहीं सकते। आज माझे शब्द कटू वाटत असले